छगन भुजबळ यांनी एक मोठा दावा केला। तर त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे। ईडी पासून मुक्तीसाठी भाजप बरोबर गेलो असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केलाय। राजदीप सरदेसाई यांच्या 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात त्यांनी दावा केला। माझ्यासाठी ईडी पासून सुटका म्हणजे पुनर्जन्म असं भुजबळांनी म्हटलंय। ओबीसी असल्यानं कारवाई झाल्याचा दावाही भुजबळांनी यावेळेस केलाय। तर छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात काय दावा केला बघूया। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता। कारण अर्थातच ईडी पासून सुटका ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। माझ्यासाठी तर ईडी पासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता। मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या। उच्च जातीचा असतो तर मला असं वागवलं नसतं। 2-2.5 वर्ष तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली। वयाच्या 75मध्ये किती वेळा चौकशांना सामोरं जायचं असा प्रश्न होता। अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते। आता या वयातही ईडी माझा पिछा सोडायला तयार नाही। अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरं जावं लागलं होतं। मला, देशमुख आणि मलिकांनाही ईडीने अटक केली होती। अशा वेळी पंतप्रधान मोदी किंवा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती। हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही मांडला। पवारांना हे सारं समजत होतं, पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते। तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता। भाजपबरोबर गेल्यानं ईडीच्या जाचापासून साऱ्यांचीच सुटका झाली। तर भुजबळांनी या पुस्तकात जे दावे केलेले आहेत ते स्पष्टीकरण दिलेलं आहे, वस्तुस्थिती समोर ठेवलेली असं सरदेसाई म्हणताय। पुस्तक वाचल्यावर सर्व काही चित्र स्पष्ट होणार असंही सरदेसाई यांचं म्हणणं आहे। राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकाबाबत दावा केला तर पुस्तकात नको नको त्या गोष्टी असं भुजबळांचं म्हणणं आहे। ईडीच्या सुटकेपासून नव्हे तर विकासासाठी मी भाजपसोबत गेलो असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे। जे पुस्तकात आहे, लोक पुस्तक वाचा। पुस्तकात पूर्ण महाराष्ट्राची ची पूर्ण जे घटनाक्रम होतं 5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 2 त्याचं एक स्पष्टीकरण आहे। भुजबळ सरांनी पण आपलं स्पष्टीकरण त्याच्यात दिलं आहे आणि जनतेसमोर आहे। आता जनतेला पुस्तक वाचायला पाहिजे। तुम्ही पुस्तक वाचा, त्याच्यानंतर काही प्रश्न तुम्ही विचारा भुजबळांना, कोणालाही। मी त्याच्यात जाणार नाही। राजकारणात मला काही इंटरेस्ट नाही आहे। लोकांना ज्या ह्या सगळ्या ज्या विकास व्हायला हवा आहे आणि त्यामुळे जो आहे आम्ही सगळ्यांना जो निर्णय घेतला त्याबरोबर त्या निर्णयानुसार जे आहे आम्ही या सरकारमध्ये सामील झालो। इथे आल्यानंतर जो आहे आम्ही आपल्या मतदारसंघाचा, स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करू शकलो। आणि काय नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडाच्या टाकलेल्या आहे, पण त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि निवडणुकीनंतर जे आहे आमच्या वकिलांकडून जे काय मला काय करता येईल त्याबद्दल मी निश्चितपणे कारवाई करणार आहे। तर राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील माहिती सत्य आहे असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। परत जेलमध्ये जाण्याची मानसिकता नसल्यानं भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा अनिल देशमुख यांनी केलाय। तर ईडीचा दबाव हेच पक्षफुटीचं कारण आहे असं संजय राऊत म्हणाले। मोकळ्या श्वासासाठी आपापल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली। राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये जी त्यांनी माहिती दिली आहे ती 100% खरी आहे, सत्यता आहे त्याच्यामध्ये। भुजबळ साहेबांनासुद्धा हा दबाव होता आणि त्यांनी ऑलरेडी जेलमध्ये असताना आणि जेलमधून बाहेर आले असताना त्यांना परत ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची मानसिकता नव्हती की परत या ईडीच्या चौकशीला सामोरे जायचं आणि परत जेलमध्ये जायचं। म्हणून या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष जे सरकार आहे त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट झाले। हे सगळे एकनाथ शिंदेसह सगळे, अजित पवारांपासून सगळे हे पक्ष सोडून गेले।
ते ईडी पासून बचाव करण्यासाठी, स्वतःचं कातडी वाचवण्यासाठी, स्वतःच्या प्रॉपर्टीज वाचवण्यासाठी. या सगळ्यांचं पलायन हे ईडीला घाबरून झालेलं आहे. प्रत्येकाला एक मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून त्यांनी आपापल्या पक्षाच्या पाठीत, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ईडीचा दबाव हेच पक्षफोडी मागचं मुख्य हत्यार होतं. विरोधी पक्ष फोडणे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करते आहे. ही गोष्ट मी वारंवार गेले 1.5-2 वर्ष आणि फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, काश्मीर टू कन्याकुमारी तुमच्या चॅनलचा डेटा सांगतो की 95% इन्कम टॅक्स, CBI आणि ED या केसेस विरोधी पक्षावर आहेत.